श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लहान मुलांना या लहान मुलांवर स्वामींचे संस्कार कसे करावे. आजचा जो जीवन आहे ना, तो धावपळीचा आहे, प्रतियोगिताचा आहे. खूप जास्त कॉम्पिटिशन्स वाढलेले आहे. आपण काय करतोय, मुलांना चांगल्या शाळेत टाकतोय, महागडे कपडे सुद्धा आणतोय, त्यांना जगातल्या जेवढ्या सुखसुविधा देऊ शकतो आपण देऊन राहिलोय. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की आपण त्यांना संस्काराचे कोणचे धन देत आहे. मोठेपणी आपले मुले कशी निघतील, सन्मार्गावर चालतील का, या काळजाने काय होतं, हे खूप जास्त काळजी करतो, आपलं मन अस्वस्थ होतं. आणि अस्वस्थ झाल्याने काय होतं, आपली मानसिकता बिघडते. पण एक अतिशय सोपा आणि सात्विक उपाय आहे, तो म्हणजे स्वामींचे संस्कार. केवळ मोठ्यांनी भक्ती करावी असं नाहीये, लहानांना पण आपण मनामध्ये भक्तीचा बीज पेरू शकतो, ज्याने त्यांची बुद्धी सात्विक होईल आणि मन एकाग्र होईल. तर आता आपण काय करू शकतो. आपल्याला असं वाटतं की स्वामींचे कार्य म्हणजे फक्त तासोन तास पोथी वाचन, जप किंवा कडक उपास. पण स्वामी माऊलींना काय अपेक्षित आहे, भूत दयेपेक्षा श्रेष्ठ धर्म कोणताही नाही. मुलांना स्वामींचे कार्य कसे शिकवायचे. पक्षी आणि प्राण्यांची सेवा करायला. मुलांना सांगा की रोज सकाळी उठून गच्चीवर किंवा गॅलरीत जाऊन पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवा. घरात बनलेली पहिली चपाती गाईला किंवा कुत्र्याला द्यायला सांगा. मुलांना सांगा, बाळा, तू जेव्हा एखादा मुक्या प्राण्याची भूक भागवतोस तेव्हा थेट स्वामींची सेवा करत असतो. आपल्या घरात काम करणाऱ्या मावशी असतात किंवा रस्त्यावरील गरजू मुले असतील, तर आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने त्यांना काहीतरी खाऊ किंवा जुनी खेळणी, कपडे द्यायला त्यांना सांगावे. घरातल्या तुळशीला, झाडांना पाणी घालवण्याची जबाबदारी मुलांवर सोपावे. जेव्हा मुलं हे छोटे छोटे कार्य प्रेमाने करतील, तेव्हा कळत न कळत ती स्वामींची सेवा होईल. कारण स्वामी म्हणतात की मी चराचर मध्ये आहे, मी प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येक जीवात स्वामी वसलेले आहे. ही भावना त्यांच्या मनात धीरे धीरे रुजायला लागेल. आणि जेव्हा ही मनात भावना यायला लागेल, तर आपोआप लहान मुलांचे संस्कार त्यांच्यामध्ये येऊ लागतील. आता आपण काय करू शकतो. आज जे आहे ते आपले जे मुलं आहे ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यांना रामरक्षा म्हणा किंवा श्लोक म्हणा असं ओरडून सांगितलं तर ते कधीच ऐकत नाही. यासाठी आपल्याला काहीतरी सात्विक आणि हळवे मार्ग करावे लागतील, वापरावे लागतील. तर हे कसं सुरू करायचं, तर हे स्वतःपासून सुरू करा. आता स्वतःपासून कसं सुरू करायचं, कारण की मुलं तेच शिकतात जे घरात बघतात. जर संध्याकाळी घरामध्ये टीव्ही चालू असेल आणि मुलं कधीच श्लोक म्हणणार नाही, टीव्ही चालू असल्यावर कोणी श्लोक म्हणणार नाही. संध्याकाळी शुभम करोतीची वेळ झाली की घरातील वातावरण बिलकुल शांत करायचं, दिवा लावायचा आणि आग्रह ऐवजी प्रेम वापरा. मुलांना जबरदस्तीने देवाऱ्यासमोर बसवू नका. त्यांना जवळ घ्या, त्यांच्या डोक्यावर हात फिरवून आणि सांगा, बाळा, आज आपण दोघं मिळून एक खूप सुंदर गाणं म्हणूया. मग तेव्हा मुलं आपल्यावर बसून ते म्हणतील. रामरक्षेमध्ये एक अद्भुत शक्ती आहे. सुरुवातीला मुलांना पूर्ण रामरक्षा म्हणता आली नाही तरी चालेल. तुम्ही स्वतः म्हणा, मुलाला फक्त ऐकू द्या. ऐकता ऐकता मुलं खूप लवकर शिकतात. मुलांना सांगा की रामरक्षा म्हणजे आपल्या अवतीभोवती तयार होणार एक सुरक्षा कवच आहे. जेव्हा तू हे म्हणशील तेव्हा तुला कशाचीच भीती वाटणार नाही. स्वामी आणि प्रभू रामचंद्र नेहमी तुझ्या सोबत असतील. आता मुलं जेव्हा अभ्यास करायला बसतात तेव्हा काय असतं की त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. खूप मोठी तक्रार आहे. मुलं अभ्यास करत नाही, अभ्यासाला बसत नाही, कारण की मोबाईल, सगळ्यात जास्त मोबाईल मुलांना खेचून राहिला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, तर त्यांचं मन एकाग्र करण्याकरता स्वामींचा नाम जप हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. मुलांना आपल्याला सांगायचं आहे, काय सांगायचं आहे, की तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसाल
तर अभ्यासाला बसण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करा आणि डोळे बंद करून फक्त 5 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे, स्वामी मला बुद्धी द्या आणि माझ्या पाठीशी राहा. फक्त एवढं तुम्हाला बोलायचं आहे. एवढं बोलल्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करायचा आहे. तुम्ही पाहाले की अवघ्या काही दिवसातच मुलांच्या एकाग्रता जी आहे त्यामध्ये फरक पडेल. स्वामींचे जे नाम आहे ना, त्यांचे जे कंपन आहे, ते कंपन व्हायब्रेशन जे बाळ मन आहे ना त्याला शांत करतील आणि मनातली नकारात्मकता त्यांची दूर करून त्यांची स्मरणशक्ती वाढवतील. जेव्हा मुलं परीक्षेला जातील तर मुलांच्या कपाळावर स्वामींचा अंगारा उदी लावा आणि त्याला सांगा, भिऊ नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. बघा मुलांचा आत्मविश्वास कसा वाढतो ते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण मुलांना करोडोची संपत्ती देऊन जाऊ शकत नाही, पण हे माहीत नाही. पण जर आपण त्यांना स्वामींचे संस्कार दिले तर जगातील कोणतीही अडचण त्यांना हरवू शकणार नाही. उद्या जेव्हा मुलं मोठे होतील, घराबाहेर पडतील, संकटाचा सामना करतील, तेव्हा तुमच्या आमच्यापेक्षाही जास्त त्यांना स्वामींच्या त्या वाक्याची गरज पडेल, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा अपयश येईल तेव्हा ते खचून न जाता मुले स्वामींच्या फोटोकडे बघून म्हणतील, माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, मी पुन्हा उभा राहीन. हे धैर्य, हा विश्वास आपल्याला त्यांच्यामध्ये आज पेरावा लागेल आणि पेरता आलाच पाहिजे. मुलांना रात्री झोपवताना राजा राणीच्या गोष्टी सांगण्याऐवजी स्वामींच्या लीला सांगा. स्वामींनी घेतलेले अवतार, त्यांनी भक्तावर केलेले प्रेम सांगा. मुलांना कळू द्या, या जगात एक अशी माऊली आहे जी त्यांच्यावर अथांग प्रेम करते. चल तर मग आजपासून एक संकल्प करूया. आपल्या घरात एक सात्विक मंदिर बनवूया. रोज संध्याकाळी मुलांसोबत बसून रामरक्षा म्हणूया, स्वामींचा जयघोष करूया, मुलांच्या हातून छोटी छोटी पुण्याची काम करून घेऊया. लक्षात ठेवा, संस्कार हे सांगून होत नाही, ते जगून दाखवावे लागतात. आपण स्वामींचे झालो की आपली मुलेही स्वामींची होतील. तुम्हाला आजचा हा मुलांचा संस्कार, मुलांवर संस्कार कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल, जर तुम्हीही तुमच्या मुलावर असे संस्कार करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर पालकांसोबतही शेअर करा. स्वामी सर्वांचे कल्याण करतात, सर्वांना सद्बुद्धी देतात आणि स्वामी हे सगळ्यांकरता सगळं व्यवस्थित करे, सगळे संकट तुमचे दूर करून तुमच्या मुलांवर संस्कार हो, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला शेअरचे बटन दिसेल आणि आपण शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.